नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. महाराष्ट्रात सध्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीषण दुष्काळ सदृश परिस्थिती दिसून येते. अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील काही गावे मोठ्या प्रमाणात या दुष्काळाच्या झळा सोसत असून त्यांना पाणी टंचाईचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतोय. उत्तर कोरेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या पिंपोडे बुद्रुक येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दुष्काळाशी दोन हात करावे लागत असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पिंपोडे बुद्रुक येथील नागरिक भीषण अशा पाणी टंचाईचा सामना करताना दिसत असल्याचे वास्तव आहे. या गावांमध्ये तब्बल 200 लिटरचा एक बॅलर 50 रुपयाला घरोघरी खासगी टँकरद्वारे घेतला जात आहे. उन्हाळी सुट्टीचे दिवस असल्याने मुंबईकडील लोक हे गावाकडे सुट्टीसाठी आलेले असतात. त्यामुळे पाणीही जास्त प्रमाणावर लागत असल्याने ही भीषण पाणी टंचाई अजूनही तीव्र जाणवत असल्याचे पिंपोडेकर नागरिक बोलत आहेत. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. काय सांगाल मोठ्या प्रमाणात भीषण परिस्थिती दुष्काळाची आहे आणि याच माध्यमातून दुष्काळी परिस्थिती आपण या दुष्काळाला दोन हात कसे करत आहात? आज या महाराष्ट्रावर मोठं दुष्काळाचं सावट पडलेलं आहे. त्याच्यात बरोबर या उत्तर कोरेगावातील 35 गावामध्ये हे पिंपोडा बुद्रुक हे गाव हे मोठं बाजारपेठेचं गाव आहे आणि या बाजारपेठेच्या गावावरच्या 30-35 गावांचं राजकारणाची समीकरण या ठिकाणी या गावावरच अवलंबून असतात. परंतु पाण्याच्या भीषण समस्येमुळं या ठिकाणी जवळजवळ 2-2.5 महिन्यापासून टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु शासनाच्या 2011 हा लोकसंख्येचा जो निकष झालेला आहे त्याच्यानंतर लोकसंख्येची जनगणना झाली नसल्यामुळं या ठिकाणी शासनानं ज्या 2011च्या लोकसंख्येप्रमाणे साधारण 1.2 लाख लिटर पाणी टँकरने या गावाला पुरवलं जात आहे. परंतु सध्याची वास्तव लोकसंख्या ही साधारण 12,500 हजार लोकसंख्या आहे आणि सध्या या 12,500 लोकसंख्येला 4-4.25 लिटर रोजचं पाण्याची गरज आहे. परंतु निकष असल्यामुळे ते शासन आम्हाला ते पाणी काय तेवढं देत नाही. म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा लोकवर्गणीतून किंवा सरपंच मॅडमच्या जो त्यांचा जो हे आलेला आहे पगार आलेला आहे त्याच्यातून त्यांनी ते टँकर द्यायची सुरुवात केलेली आहे आणि गावातील काही प्रतिष्ठित लोक आहेत, व्यापारी लोक आहेत, सुयोगलंबी मित्र मंडळाचे काही लोक आहेत. अशा पद्धतीनं आम्ही साधारण रोज 1 लाख लिटर अतिरिक्त पाणी आमच्या स्वखर्चातून या गावाला पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु दुष्काळाची आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळं पाण्याचा वापरही त्या पद्धतीने जास्त होत आहे आणि एवढे लोकसंख्येचं गाव असल्यामुळं पाणी लोकांपर्यंत तेवढं पुरवणं आम्हाला जिकरीचं जात आहे. तरी आम्ही शिधाबीनं तो प्रयत्न करत आहोत. लोकवर्गणीतून असेल किंवा शासनाचे कॅन्टर असतील ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाणी रोज कसं पुरवता येईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु शासनानं हा लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून आता जी वास्तव लोकसंख्या आहे त्या पद्धतीनं पाणी साधारण 4-4.25 लाख लिटर आम्हाला गावाला द्यावं अशी मी शासनाला तुमच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. बाजारपेठे उत्तर कोरेगाव तालुक्यातली भीषण पाणी टंचाईचा सामना आता पिंपोडकरांना भोगावा लागत आहे. काय सांगाल थोडक्यात कशा पद्धतीने दुष्काळ आहे आणि गावात पाणी टंचाई आहे? पाणी टंचाई पण गावकरी पोटर हे सुद्धा लक्ष देत नाही. ती गुलाब तिकडे चांग बरे म्हणते ती हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. ही गावाची सोय करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. वरच्या लोकांनी सुद्धा हे कामापुरते पैसे देते ते शिक्का मारून घेऊन जाते ती ही चुकीचं आहे सगळं. ही पाणी आत्ता आम्हाला प्यायला नाही. कार्यक्रम घरात कुठं निघाला तर त्याला पाणी नाही. आम्ही एकाच दिवशी 700-700, 800-800, 1200-1200 रुपयाचे टँकर दिवसांनी कार्यक्रम करतो आम्ही. मग ह्याला कोण आहे बाप आहे? कोणीच नाही. कुठल्याच नेत्याकडे जावं तर ते नेता ना बघू येईल तुम्हाला पाणी, येईल तुम्हाला पाणी. आता कुठलं पाणी येणार आहे आम्हाला? वरनं नाही तर खाली काय करील? खाली काय येणार आहे? आता पिकं सगळे लोकांची वाळूशीने गेली. आमचं तर गेलं सगळ्या लोक जनतेचं वाळून गेलं आणि वड्याला पाणी कुठं, वगळाला पाणी नाही. पाऊस तर नाहीच. त्याच्याबद्दल आम्हाला ते काय सोय करायचे पाण्याबद्दल आपलं करा ही मेहरबानी करून नमस्कार करून सांगतो तुम्हाला.